तुटवडा झाला, पेट्रोल डिझेल तुटवडा झाला, गॅस तुटवडा झाला, आता कशाचा नंबर लागणार? आली रे आली, आता साखरेची बारी आली असं म्हणावं लागेल का? साखरेचा तुटवडा पडणार का? की तो पडू नये म्हणून साखरेची नवीन धोरणे पुढे येत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असताना देखील साखर निर्यातीवर बंदी का घालण्यात आली? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत साखरेची उपलब्धता कायम राहावी आणि सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या दरांचा फटका बसू नये यासाठी ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लागू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर सध्या वाढलेले आहेत. त्यातच सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय. अशा वेळी साखरेची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू राहिली तर देशातच तुटवडा निर्माण होऊ शकतो असं सरकारचं मत आहे आणि त्यामुळेच देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या निर्णयावरून शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा निर्णय ऊस उत्पादकांच्या हिताविरोधात असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी आणि दर मिळत असताना निर्यात सुरू ठेवली असती तर त्याचा थेट फायदा देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला असता. पण निर्यात बंदीमुळे साखर कारखान्यांवरती दबाव वाढेल आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या FRP देयकांवरती होण्याची शक्यता आहे. सरकारने मात्र काही अटींसह मर्यादित सवलत देखील दिली आहे. 13 मे पूर्वी ज्यांची साखर निर्यातीसाठी लोडिंग झाली आहे किंवा बंदरांवरती पोहोचून जहाज मार्गक्रमणासाठी तयार आहेत अशा मालाची निर्यात सुरू राहणार आहे. तसेच बंदीपूर्वी झालेले आंतरराष्ट्रीय करार, इतर देशांच्या अन्न सुरक्षा गरजा आणि भारत सरकारची विशेष परवानगी असलेल्या निर्यातीला सूट देण्यात येणार आहे. याशिवाय युरोपियन संघ आणि अमेरिकेला CXL आणि TRQ कोट्यांतर्गत होणारी साखर निर्यातही सुरू राहणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण हा भाग मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीवरती अवलंबून आहे. साखरेची विक्री मंदावली तर कारखान्यांची आर्थिक स्थिती अडचणीत वाढू शकते आणि त्यामुळे FRP मिळण्यास उशीर होईल का अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये सध्या निर्माण झाली आहे. तर शेतकरी बंधूंनो, सरकारने पुढचा विचार करून घेतलेला निर्णय बरोबर आहे की सध्या निर्यात चालू ठेवली असती तर ऊस उत्पादकांना याचा फायदा झाला असता, जो या निर्णयामुळे होणार नाही. म्हणून हा निर्णय चुकीचा वाटतोय का? आपले मत कमेंटद्वारे द्यायला नक्कीच विसरू नका. सोबतच पुढील अपडेटसाठी आणि अशाच शेती संबंधित माहितीसाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.